फक्त अडवल्यामुळं आमच्या आईला शिवा दिला. शिवा कशाला देतो म्हणलं तर त्यांनी मला तू बाजूला सरक नाही तर तुला मारतो, तुला खलास करतो म्हणून त्याने मला मारलं. नीलमनगर येथील ताई चौक परिसरात जागेच्या वादातून झालेल्या मारहाणीमध्ये एका व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार ताई चौकातील वादग्रस्त मोकळ्या जागेवर पत्र्याचे शेड उभारण्यावरून हा वाद पेटला. संबंधित जागा आशा अर्जुन कदम यांच्या मालकीची असल्याचे सांगितले जात असून त्या जागेची देखभाल करण्याची जबाबदारी अंबादास समरम राहणार नीलमनगर यांच्याकडे सोपविण्यात आली होती. दरम्यान देवा भिटकर व त्यांचा सहकारी रोहित हे दोघे त्या ठिकाणी आले आणि उभारण्यात आलेले पत्र्याचे शेड हटविण्याचा प्रयत्न करू लागले. यावेळी अंबादास यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही बाजूंमध्ये जोरदार वादावादी झाली. वाद वाढत जाऊन परिस्थिती चिघळली आणि अंबादास यांच्यावर लाकडी दांडक्याने तसेच दगडाने हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागून रक्तस्राव झाला. घटनेनंतर तातडीने 112 क्रमांकावर संपर्क साधण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली आणि जखमींना शासकीय रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर MIDC पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. अंबादास समारम, मी राहतो नीलमनगर ताई चौक, दानेश्वर कॅन्टीन बोळत. आज दुपारी ते विनाकारण भांडण करायला आले. त्यांनी एक जागेचं मी ते मालक मला सांगितलं होतं, बाबा तू मी पैसे पाठवतो, ते पत्रे मारून ठेव, मी येऊन नंतर बघतो, ते केस चालू आहे म्हणले. त्यांनी म्हणल्यावर दादा तसं होत नाही म्हणलं, कॅमेरा लाव म्हणलं तर कॅमेऱ्याचे पैसे त्यांनी पाठवलं, मी लावलो. परत त्यांनी समोरचे आले त्यांनी कशाला तोडालो काय तोडालो म्हणलं तर हे नाही मला एकटं सांगितलं तोडालं म्हणलेत. मग कोण आहे त्याचं नाव सांग, नाव सांगून तोड म्हणलो. त्यांनी देवा विटकर आला तिथं, तोडायला चालू केला. मग कशाला तोडाला काय झालं म्हणलं तर विनाकारण त्यांनी मला मारलं. मूळ मालकाचं नाव काय? मूळ मालकाचं नाव आशा अर्जुन कदम. तुम्हाला कोण मारलंय? देवा विटकर आणि त्याचा मित्र अजून एकटा रोहित. काय म्हणाल ते? त्याला थांबवलो मी. त्यांनी देवा विटकर आल्यावर ना त्यांनी बी अजून हातोडीने मार, दगडाने मार, त्यांनी बी मारायला चालू केलं. आता तुमची मागणी काय? माझं मागणी काय ते त्याच्यावर देवा विटकरांनी ते बाजूला कोण होतं त्याच्या मित्रावर केस व्हायला पाहिजे. तुम्ही तिथं कसं काय थांबत होते? मी एक शेजारी म्हणून थांबलो मी तिथं. माझ्या घरचं लाईट बंद पडलं होतं त्यामुळे आलो. त्यामुळे आल्यावर त्यांनी दोघं येऊन ते तोडाफोडी कराल. ते मी अडवलो. त्यामुळं ते अडवल्यामुळं आमच्या आईला शिवा दिला. शिवा कशाला देतो म्हणलं तर त्यांनी मला तू बाजूला सरक नाही तर तुला मारतो, तुला खलास करतो म्हणून त्याने मला मारलाय. माझं नाव पवन श्रीनिवास सगम. मूळ चिन्हा या मित्र माझा. तर यांनी तिथं पत्राचं शेड काढताना थांबवायचा प्रयत्न करताना आम्ही या 5-6 जण पण आम्ही समोर होतो. आम्ही थांबवताना कुणालाही न ऐकता आणि धक्काबुक्की करता डायरेक्ट याच्या डोक्यात मोठासा बांबू टाकून सगळ्यांना खलास करतो ह्या शब्द वापरता आले. पोलिसांनी कळवलं का? पोलिसांना 112वर कॉल केलते, त्यांनी काय जास्त रिस्पॉन्स नाही दिले. पर एक साहेबांनी येऊन गेलते 2 व्हीलर. काय नाही, तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलला जावा, तिथं ट्रीटमेंट वगैरे करून घ्या आणि झाल्यानंतर चौकीला